असूनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला, उद्या धपक्या पावला आणि मान खालू हालू जायची वेळ आली आमच्यावरती हो. पोलिसांची दडपशाही बघा तुम्ही की महाराष्ट्र सरकार एका बाजूला शाळा बंद करून अडाणीला अंबानीला सगळ्यांना ते देत आहेत आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की आम्ही स्वातंत्र्य देशात आहोत का. आम्हाला असं वाटतं की आम्ही लोक तर गुलामगिरीमध्ये आहोत. मराठीसाठी अशा प्रकारे रस्त्यावर यावं लागणं, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर आता 65 वर्षे झाली, ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे मराठी राज्यकर्त्यांना. मुंबईमध्ये मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने मराठी शाळा वाचवण्यासाठी आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि हे आंदोलन हुतात्मा चौक येथे सुरू झालेलं आहे आणि तिथपासून ते मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत हे आंदोलन जाणार आहे. मात्र या आंदोलनात मराठी शाळा मराठी भाषा वाचावी हा मुख्य अजेंडा आहेच, पण त्याचसोबत आंदोलकांनी नेमकं काय म्हटलंय हे सुद्धा पाहूया. सरकारला मराठी शाळा वाचवायची नाहीत कारण त्यांना हिंदी परप्रांतीचे लाड पुरवायचे आहेत म्हणून हिंदी सक्ती आणली. इथं बघा आपल्या मराठी मुंबईसाठी मराठीने हुतात्मे दिले, मग मराठीच पाहिजे ना. इथं परप्रांतीचे लाड काय पुरवत आहे तुम्ही, हिंदी सक्ती का केली इथं. पण काय आहे पोलिसांची दडपशाही बघा तुम्ही की महाराष्ट्र सरकार एका बाजूला शाळा बंद करून अडाणीला अंबानीला सगळ्यांना ते देत आहेत आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की आम्ही स्वातंत्र्य देशात आहोत का. आम्हाला असं वाटतं की आम्ही लोक तर गुलामगिरीमध्ये आहोत. गुलामगिरीच्या ह्या काळामध्ये ह्या पद्धतीने आम्हाला इथं आणून ठेवलेलं आहे. म्हणजे आम्ही कोणताही कार्यक्रम घेऊ शकत नाही. मराठी शाळा वाचवण्याचा मोठा प्रश्न आहे. मोठ्या मोठ्या बिल्डरांना ती जागा दिली जाते. चांगली शाळा आहेत पण ते बंद करून तोडून नाही दिले. त्याच्या निषेधार्थ आम्ही इथं आलेलो आहोत. पोलिसांनी परवानगी दिली नाही म्हणजे सरकारने नाही परवानगी दिली. पोलीस नाकारतात परवानगी, ह्याचा अर्थ पोलीस निर्णय घेत नाहीत, हा निर्णय सरकार घेते. त्यामुळे सरकारने आजच्या मोर्चाला बंदी घालणं किंवा परवानगी न देणं ही गोष्ट निषेधार्ह आहे. असूनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला, उद्या धपक्या पावला आणि मान खालू हालू जायची वेळ आली आमच्यावरती हो. आमच्यावरती आली. होईल ना. आपण बोलू ना मराठी भाषी लोकांना की मराठी शाळा पाहिजे असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला मतदान त्या माणसाला करावं लागेल जो मराठी शाळांसाठी आंदोलन करेल. अजिबात अपेक्षा आम्हाला नाही आहे. हा भूषण गगनाने आता इथं असलं तरी बाकी ठिकाणचा पण आमचा अनुभव आहे, पण काही कामाचे माणसं नाही आहेत. हा आमचा अनुभव आहे. काही आम्हाला व्यवस्थित उत्तर मिळणार नाही, त्याचा फायदा पण काही होणार नाही. मराठीसाठी अशा प्रकारे रस्त्यावर यावं लागणं, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर आता 65 वर्षे झाली, ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे मराठी राज्यकर्त्यांना. तिसरी गोष्ट अशी आहे की ह्या ज्या शाळा ज्या आहेत हे बंद केल्यानंतर गरीब मुलांचं शिक्षण बंद होईल, त्याच्यामध्ये मुलींचं जास्त नुकसान होईल. आणि लोकांचं असं म्हणणं आहे, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी ज्या शाळांच्या इमारती गेल्यानंतर ज्या इमारती जागा होतील त्या जागा मोठ्या बिल्डरना टॉवर बांधण्यासाठी दिल्या जातील. आता ह्याच्या संबंधामध्ये आपण भूषण गगनाने विचारणार आहोत, पण सरकारने याबद्दल भूमिका स्पष्ट केली पाहिजे की या जागा रिकाम्या झाल्यानंतर त्या जागेंचा उपयोग ते काय करणार आहेत. इथं आम्ही शांत प्रकारे येतोय आणि अभिवादन करून आमचं जे आंदोलनाचं प्रक्रिया आहे शांत प्रकारे ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, तरीही पोलीस आम्हासाठी बॅनरबाजी करू देत नाही. मराठी शाळा मराठी अस्मिता वाचवण्यासाठी आणि मराठी शाळा ज्या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीमध्ये आहेत, मुख्याच्या ठिकाणामध्ये आहेत, ते बिल्डर असो माफिया असो, हे सत्तेधारी जे भारतीय जनता पार्टीचे जे आमदार खासदार आहेत ते माफिया लोकांना व बिल्डरला परप्रांतीय बिल्डर यांना हाताशी धरून ते मुख्यावरची जे चांगल्या जागी असलेली जमीन जे ते मराठी आपली शाळा आहे जी पूर्वीपासून आहे ते बिल्डर माफियाला देऊन तिथं टावर मोठे मोठे उभा करतात. हे कुठेतरी चुकीचं आहे. याचा अर्थ असा होतो की परप्रांतीय इथं येऊन त्यांची एक अस्मिता, त्यांचं इथं राहणीमान, इथले लोक वाढवण्यासाठी त्यांनी मराठी शाळा बंद पाडण्याचं कार्य करत आहेत हे सत्ताधारी लोक. हे दुर्भाग्य आहे. कुठे बजेट आहे? बजेट नाही आहे तुमच्या मराठी शाळांसाठी आणि जे आहे ते तुम्ही बंद करून तुम्ही मोठ्या मोठ्या बिल्डरांना देतात. हा एक निषेधार्ह गोष्ट आहे. ते मराठी भाषाला मुलं मिळत नाहीत म्हणून मराठी भाषा शाळा बंद करतो असं म्हणण्याच्या ऐवजी मराठी भाषेमध्ये मुलं शिकतील यासाठी सरकार का प्रयत्न करत नाहीत. शून्य प्रयत्न सरकारचे आहेत आणि म्हणून त्यासाठी आजचा मोर्चा आहे. आणि तुम्ही बघाल की आता मोर्चा मराठी माणसांचा निघतोय म्हणजे परवानगी नाकारून पण सरकारी यंत्रणांची हिंमत झाली नाही मराठी माणसांना हात लावण्याचे. तर याचाच अर्थ कुठे म्हणजे असं आहे की लोक कुठे म्हणतात त्यांचं म्हणणं खरं आहे आणि लोकांचं म्हणणं खरं आहे म्हणूनच
तुम्ही बघताय की आज मोर्चा निघतोय आपला. आज हा मोर्चाचा दिवस आहे. याच्यानंतर प्रत्येक मराठी शाळेमध्ये जिथे जिथे अशी परिस्थिती उद्भवते की ती मराठी शाळा पाडून रिपेरिंगच्या नावाखाली किंवा स्थलांतराच्या नावाखाली दुसरी शाळा बांधण्याचा प्रयत्न करत आहे, त्या प्रत्येक शाळेमध्ये जाऊन तिकडच्या पालकांपर्यंत पोहोचून मराठी अभ्यास केंद्र आणि सगळ्या ज्या समविचारी संघटना आहेत त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचून हा लढा मोठा उभा करणार आहेत. मराठी शाळा आणि मराठी भाषा वाचवण्यासाठी जे आंदोलन झालं त्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. पोलिसांची परवानगी नसली तरी सुद्धा आंदोलन करण्यावरती आंदोलनकर्ते मात्र ठाम आहेत. त्यामुळेच आता या संपूर्ण प्रकरणात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी नेमका काय मार्ग काढणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.